श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 6. या अध्यायाच्या नित्यपठनाने शत्रूच्या मनातील सर्व कपटबाधा नाहीशी होते. शत्रू देखील वाचकाचा मित्र होतो. अध्यायाला सुरुवात होत आहे. मच्छिंद्रनाथांना कालिकास्त्राची प्राप्ती. बारामल्हार पवित्र स्थानी मच्छिंद्रनाथांनी अष्टभैरवादिकांची खात्री करून देवीचा प्रसाद मिळवला. कुमार दैवत तीर्थ करून कोकणात कुडाळ प्रांतात अडूळ गावात येऊन मच्छिंद्रनाथ राहिले. त्या गावाबाहेर महाकालिका दैवत आहे. त्या देवतेच्या दर्शनाकरिता तेथे मच्छिंद्रनाथ गेले. ते कालिका दैवत अति खडतर असून भगवान शंकराच्या हातातल्या कालिकास्त्राची तेथे स्थापना केलेली आहे. त्या अस्त्राने पुष्कळ दैत्यांचा प्राण घेतला म्हणून भगवान शंकरांनी प्रसन्न होऊन त्या अस्त्ररूपी कालिकेस वर प्रदान देण्यास तयार झाले. तेव्हा तिने वर मागून घेतला की आजपर्यंत मला सांगितलेली सर्व कामे मी केली. आता मला येथे विश्रांती घेऊ द्यावी. मग तिच्या मर्जीप्रमाणे भगवान शंकरांनी अंबेची त्या ठिकाणी स्थापना केली. त्या दैवताच्या दर्शनासाठी मच्छिंद्रनाथ देवालयात गेले व त्यांनी देवीचे दर्शन घेतले आणि प्रार्थना केली की मातोश्री, मी मंत्रकाव्य केले आहे, त्यास तुमचे सहाय्य असावे आणि माझ्या हातात राहून माझी कवित्व विद्या गौरवून वरदान देण्यास तुम्ही उदयास आणावी. अशा प्रकारची मच्छिंद्रनाथांनी केलेली प्रार्थना ऐकून देवीला राग आला. अगोदर त्या अस्त्रास श्रम झाले होतेच, तशाच ते मच्छिंद्रनाथांचे भाषण ऐकून अग्नीत तूप पडल्यासारखे होऊन देवीला अत्यंत राग आला व देवी मच्छिंद्रनाथांना म्हणाली की अरे नष्टा पतिता, मला फार श्रम झाले आहे. असे असता मला आणखी दुःख देऊ पाहतोस. तू कवित्व विद्या निर्माण करून माझ्याजवळ वर प्रधान मागत आहेस, पण तेने करून मला तू विघ्न करावयास आला आहेस. हे निवांत स्थान पाहून मी येथे येऊन राहिले असे असता दुरात्म्या मला त्रास देण्यासाठी आला आहेस. तर आता माझ्या डोळ्यासमोर उभा न राहता इथून चालता हो, नाहीतर तुला शिक्षा करीन. अरे भगवान शंकराच्या हातातील अस्त्र ते मी तुझ्या हातात येऊन राहीन की काय? अरे मला बोलविण्यासाठी तुझ्या मनात शंका तरी कशी आली? आता तू येथून निमूटपणे चालता हो, नाहीतर व्यर्थ प्राणास मुकशील. देवीचे असे बोलणे ऐकून मच्छिंद्रनाथ देवीला म्हणाले की मी प्राणास मुकेन ही गोष्ट तू स्वप्नात सुद्धा आणू नको. अगं, सूर्यबिंब अगदी लहान दिसते, परंतु ते त्रिभुवन प्रकाशित करते. त्याचप्रमाणे मी माझा प्रताप दाखवून तुला क्षणात वश करून घेतो बघ. तेव्हा देवी म्हणाली, भ्रष्टा, तू कान फाडून हातात कंकण घालून व कपाळात शेंदूर लावून येथे येऊन मला घाबरवीत आहेस, पण मी या तुझ्या धमकावीला घाबरणार नाही. अरे तुझी उत्पत्ती मला ठाऊक आहे. अरे बोलून चालून तुझा बाप कोळी, तू मासे मारून निर्वाह करायचा, ते सोडून का दिलेस? तुला दरिद्राला ही अस्त्रविद्या कशाला पाहिजे? तुला वाटत असेल की मी थोर प्रताप दाखवून भूतावळ वश केली तशी ही देवी करून घेईन, पण मी तशी नाही, हे तू पक्के समजून घे. मी विष अस्त्र आहे. किंचित वाकडी नजर करीन तर सारे ब्रह्मांड पालते घालून लोळवीन टाकीन. तेथे तू आपला कसला दिमाग दाखवतोस? तेव्हा मच्छिंद्रनाथ म्हणाले की देवी, मी सांगतो ते ऐक. बळी वामनाला मशका समान समजत होता, परंतु त्यालाच परिणामी पाताळ लोक पाहावा लागला. हे बोलणे ऐकून देवीला अतिशय राग आला. ती मच्छिंद्रनाथांना म्हणाली, तुझ्यामध्ये कोणता प्रताप आहे तो मला आता दाखव. तेव्हा मच्छिंद्रनाथ म्हणाले की तू भगवान शंकरांच्या हातामध्ये राहून मोठमोठाले पराक्रम केल्याचा दिमाग मला दाखवत आहेस, तर तो तुझा प्रताप तू मला आता दाखव. याप्रमाणे मच्छिंद्रनाथांचे बोलणे ऐकून भद्रकाली सिंहासारखी आरोळी मारून आकाशात प्रकट झाली. इतक्यात भयंकर शब्द होऊ लागला की जोगड्या, आता आपला प्राण वाचीव. तू आपल्या गुरुचे स्मरण कर, कारण वज्रास्त्राने जसा पर्वताचा चुराडा होतो तसा तुझ्यामुळे पृथ्वीचा होईल. अरे ही कालिका
आज पृथ्वी सपाट करून टाकण्यासाठी तयार झाली आहे. आता तुझा निभाव कसा लागेल अशी बरीच धमकावीची बोलणी मच्छिंद्रनाथांना ऐकवून घेतल्यानंतर मच्छिंद्रनाथ देवीला म्हणाले, तू पाहिजे तसे बोललीस तरी तुझ्यापासून माझे काही वाकडे व्हायचे नाही. असे म्हणून मच्छिंद्रनाथांनी भस्म हातात घेतले व वासव शक्ती मंत्र जपून ते भस्म आकाशात फेकून दिले. तेव्हा ती दैदिप्यमान वासव शक्ती तत्काळ प्रकट झाली. सूर्याच्या हाताचे वासवास्त्र आणि भगवान शंकरांच्या हाताचे कालिका अस्त्र या दोघांमध्ये युद्ध सुरू झाले. दोन्ही अस्त्रांची झोंबी लागून ती एकमेकांवर प्रहार करीत होती. लढता लढता शेवटी कालिकेने वासव शक्तीचा पडाव केला आणि मोठ्या आवेशाने ती मच्छिंद्रनाथांवर चाल करून आली. हे नाथांच्या लक्षात येताच त्यांनी पुन्हा भस्म घेऊन एकादश रुद्र मंत्र योग सिद्ध करून फेकताच एकादश रुद्र प्रकट झाले. ते भयंकर व अनिवार्य प्रलय करणारे प्रकट होताच कालिकेचे तेज फिक्के पडले. तिने सर्वांस नमस्कार करून भक्तिपूर्वक स्तुती केली तेव्हा ते सौम्य झाले. असे पाहून मच्छिंद्रनाथांनी वज्रास्त्र धूमास्त्र ही सोडली, परंतु त्याचे काहीच वर्चस्व होईना, कारण कालिकेने धूमास्त्र गिळून टाकले व वज्रास्त्र शैलाद्री पर्वतावर आपटले. त्यामुळे तो पर्वत फुटून गेला. याप्रमाणे दोन्ही अस्त्रांची पडती पाहून मच्छिंद्रनाथांनी पुन्हा वाताकर्षणास्त्राची योजना केली. त्या वातास्त्राची मक्खी त्यास पक्की साधून गेली होती. भगवान दत्तात्रेयांच्या कृपाप्रसादाने मच्छिंद्रनाथांना वाताकर्षणास्त्राचा मोठा लाभ झाला होता. ते अस्त्र सिद्ध करून प्रेरिताच त्यांनी कालिका देवीवर प्रवेश केला. तेव्हा देहाचे चलनवलन बंद होऊन लागले. इतक्यात देवी विकल होऊन आकाशातून जमिनीवर धाडकन आदळली व बेशुद्ध होऊन पडली. हे पाहून देवदानवांना सुद्धा मोठे आश्चर्य वाटले. कालिकेचे प्राण जाऊ लागले तेव्हा तिने भगवान शंकरांचे स्मरण केले. हा प्रकार कैलासास भगवान शंकराच्या कानावर गेला तेव्हा हा सर्व खेळ मच्छिंद्रनाथांचा आहे असे त्यांच्या ध्यानात आले. मग नंदीवर बसून लगेच भगवान शंकर त्या ठिकाणी गेले. भगवान शंकरांना पाहून मच्छिंद्रनाथांनी त्यांच्या पायावर मस्तक ठेविले. मग भगवान शंकरांनी त्यास दाही हातांनी पोटांनी धरून कडकडून भेट दिली व प्रताप दाखवून अस्त्र जिंकल्याबद्दल त्यांची प्रशंसा केली. तेव्हा मच्छिंद्रनाथांनी भगवान शंकरांना सांगितले की बद्रिकाश्रमास तुम्ही प्रसन्न होऊन भगवान दत्तात्रेयांकडून मला मंत्र अस्त्र विद्यादी सर्व शिकवले. तो हा सर्व तुमच्या कृपेचाच प्रताप आहे. त्यावर भगवान शंकर म्हणाले, तूर्त ते असो, तू प्रथम कालिका देवीस सावध कर. तेव्हा मच्छिंद्रनाथ म्हणाले, तुम्ही आपला वरद हस्त माझ्या मस्तकावर ठेवा. असे ऐकून तुला कोणती इच्छा आहे म्हणून भगवान शंकरांनी मच्छिंद्रनाथांना विचारल्यावर मच्छिंद्रनाथ म्हणाले, जशी शुक्राचार्यांनी संजीविनी विद्या कच्यास दिली त्याचप्रमाणे शाबरी विद्येचे तुम्ही माझ्याकडून कवित्व करवून घेतले तसा वर देऊन मला कालिकास्त्र द्यावे व तुमच्या हाती राहून कालिकेने जशी असंख्य कार्य केली तशीच तिने माझ्या हातात राहून करावी व पुढेही मंत्र कार्यात तिने उपयोगी पडावे. असे जर मला वरदान द्याल तर मी निरंतर समाधान वृत्तीने राहील. तेव्हा भगवान शंकर म्हणाले की तू कालिकेस जीवदान देऊन उठव. तिला मी सर्वस्वी तुझ्या स्वाधीन करीतो व मी देखील तुला सर्व प्रकारे अनुकूल आहे. असे वचन मिळताच मच्छिंद्रनाथ भगवान शंकरांच्या पाया पडले व वातास्त्र मंत्र म्हणून भस्म फेकून वाताकर्षण अस्त्र काढून घेतले. तेव्हा देवी सावध होऊन उठून बसली व इकडे तिकडे पाहू लागली. जेव्हा भगवान शंकरांना तिने पाहिले मग ती झटकन येऊन त्यांच्या पाया पडली व प्रसंगी कैवार घेऊन प्राण वाचविले वगैरे बोलून तिने त्यांची स्तुती केली. मग भगवान शंकरांनी तिला सांगितले की माझे एक तुझ्यापाशी मागणे आहे, तेवढे तू या वेळेस कृपा करून मला दे. तेव्हा कोणता हेतू आहे म्हणून देवीने भगवान शंकरांना विचारल्यावर भगवान शंकरांनी म्हणाले की माझ्या हातात तू बहुत दिवस राहिलीस, पण आता तू जगाच्या उपकारार्थ मच्छिंद्रनाथांना सहाय्य करावे हे माझे मागणे आहे.
तू कृपा करून ते मान्य कर. हे ऐकून तिला हसू आले. ती म्हणाली, मी तुमच्या पायाची दासी आहे. असे असता आर्जव केल्यासारखे करून माझ्याजवळ दान मागता हे काय? मला तुमची आज्ञाप्रमाण आहे. जिकडे पाठवाल तिकडे मी जाईल. मग तिने मच्छिंद्रनाथांना बोलाविले. ते येताच देवीने त्यांना आलिंगन दिले व मी सर्वस्वी तुम्हाला सहाय्य आहे असे वचन देऊन तिने त्यांचे समाधान केले. मच्छिंद्रनाथ व भगवान शंकर यांना देवीने 3 रात्री तेथे ठेवून घेतले. 4थ्या दिवशी विचारून भगवान शंकर कैलासास व मच्छिंद्रनाथ गदातीर्थी हरेश्वरस गेले. अध्याय 6 समाप्त होत आहे.